श्री अनंत नारायण बरोबर जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निजमनु कुरु सुदारि वरनमु रघुवर विमल यश जोदायक फल चार बुद्धिहीन तनु जानते सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय
असुर निकंदन राम दुलार अष्टसिद्धि नवनीत के दाता सबल वीर जानकी माता राम रसायन नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ नमो जियाद्याय वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासु अवधारी ज्योती आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी निया आता हृदय आपुले चोफाळूनिया भले वरी वैसवी पावले श्री गुरूंची प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळार्जित भक्ती जन करो। श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम। श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम
ओम नमो नारायण. श्री राष्ट्र संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तसेच परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या कृपाशीर्वादानं आपल्या या पुण्यनगरीमध्ये माडसांगवी अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्वरी पारायण, भजन कीर्तन, श्रीराम कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यक्रमाचा तिसरा दिवस आहे. आलेल्या सर्व भाविकांचं, माता भगिनींचं, भक्तांचं, वारकरी मंडळींचं, समस्त ग्रामस्थ मंडळी, ओंकारेश्वर मित्र मंडळ यांच्या सौजन्याने, सहकार्याने हा सप्ताह संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी संगीताची साथ, स्वरांची साथ आमचे हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज, हरिभक्तीपरायण गोपाळ महाराज, हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज, हरिभक्तीपरायण आमचे मच्छिंद्रनाथ महाराज. देवाहो, आपल्या सर्वांसाठी आपल्या घरात कोणतंही काम करताना केव्हाही आपल्याला पाहता येईल असं गुरुमाऊली चॅनल, या गुरुमाऊलीचे चालक मालक आमचे रोहन दादा श्री सिद्धार्थ प्रक्षेपण करत आहेत. ज्यांचा साऊंड आहे गणेश साऊंड सिस्टीम. आपल्या सर्वांचं व्यासपीठावरून सर्वांना दंडवत प्रणाम आहे. ओम नमो नारायण. रामकृष्ण हरी आहे. जय जनार्दन आहे. जय हरी. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण श्री भावार्थ रामायण या कथेला सुरुवात करूया. फार भाग्यवान आहोत आपण. महान असा पर्वकाळ आषाढ महिना आहे. याच महिन्यात पंढरीची वारी, याच महिन्यात व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, अनेक जयंती असो, पुण्यतिथी असो, अनेक महोत्सव या महिन्यामध्ये आहे. नाशा महापर्व काळावर आपला हा गेले कित्येक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या मार्गदर्शना आशीर्वादानं या ठिकाणी संपन्न होत आहे. दुपारी ज्ञानेश्वरी पारायण. देवा हो, आमचे संत जनाबाई म्हणते आपल्या जीवनामध्ये एकदा का होईना डोळा पाहावी पंढरी आणि वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी, पाहावी डोळा पाहावी, हो डोळा पाहावी, पाहावी डोळा पाहावी पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. आणि म्हणून विश्वमावली आपल्या सर्वांकरता, सर्वांना ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, सर्वांना ज्ञान व्हावं. आणि म्हणून माऊलीनं श्रीमद भगवद्गीतेवर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी
ब्रह्मानंद लहरी प्रगटपाई केली, तीच ज्ञानेश्वरी आपण श्रवण करताहेत, पारायण करताहेत. फार पुण्य देवा. हे पारायण जे आहे जोपर्यंत नारायण होत नाही आपण तोपर्यंत करायचं आहे. आणि म्हणून पारायणाला फार महत्त्व आहे आणि कथा ऐकायला फार महत्त्व आहे. श्रवणे उपजे भाव, श्रवणानं भाव उत्पन्न होतो देवाव. आणि भाव तेथे देव. माऊली म्हणतात भावेन देव, हरिपाठामध्ये भावेन देव किंवा भावेन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भक्ती निर्माण होते देवा. आणि म्हणून अशी भक्ती भगवंताला अभिप्रेत आहे. आपण ती श्रवण करावं. शांत बसून गोड, जरी दिवसा असली तरी सांगणारे चांगले असले आणि ऐकणारे जर अजून चांगले असणारे. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर माऊलीनं लिहिलं, सुगरने आणि उदारे. एखादी सुगरण असावी म्हणजे सुंदर असा स्वयंपाक करणारी असावी, आणि ती उदार असावी म्हणजे वाढणारी असावी. स्वयंपाक करून काय उपयोग आहे चांगला, तो वाढला पाहिजे. हे लय महत्वाचं आहे. आणि म्हणून माऊली म्हणताय सुगरणे आणि उदारे. इकडे लक्ष द्या देवा. रसज्ञ आणि जेवणारे. आता इकडं सुगरणे आहे आणि उदार आहे. उदार अंतकरणानं आपल्या सर्वांना सेवितो हा रस वाटितो आणि का. आता आपण रसज्ञ आणि जेवणारे, त्याच्यातला रस घेणारे पाहिजे आणि पोटभर जेवणारे पाहिजे. धडप्या म्हणते आमच्या भाषेमध्ये. आणि म्हणून जेवणारे पाहिजे द्यावं. किती मंडळी आहे. आम्ही म्हणत राहतो टाळाला 60 आहे की नाही, भजनाला 8 आणि जेवायला 60. पहा तुम्ही कीर्तन झाल्यानंतर जेवायला किती गर्दी राहते मात नाही, इथं जागा मात नाही, ठरलेलं आहे ते. आणि म्हणून देवा हो, ऐकायला फार महत्व आहे. परम पावन अशी कथा चालू. ही पावन कथा. हम कथा सुनाते राम सुकल गुण धाम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम. काल आपण पाहिलं भगवान श्रीराम शांती ब्रह्मनाथ महाराज वर्णन करता है. तीर्थयात्रा केली, तारुण्यामध्ये तीर्थयात्रा करावी. म्हातारपणी नाही व आपले देव फार उंच डोंगरावर राहत. बद्रीनाथ केदारनाथ जायचं मला किती अवघड आहे. आणि म्हणून तारुण्यात केली पाहिजे. भगवान श्रीरामांनी अशी संपूर्ण यात्रा करून सर्वांना जेवण सर्व झालं. देवा हो, हे जे रामायण आहे, या रामायणामध्ये 7 कांड तुम्हाला काल सांगितलं. हे पहिलं बालकांड आहे. उद्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत आज बालकांड आपल्याला संपवायचं. या बालकांडामध्ये, बालकांड म्हणजे काय, जगद्गुरु तुकोबरायामध्ये श्रीमद म्हणजे गाथा जे आहे तुकोबरायांचा, प्रत्येकानं रामायण लिहिलंय. जसं माऊलीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ऐसा हृदयामध्ये मी रामू, राम शब्द आलाय.
हरिपाठामध्ये सर्व घटी राम ऐक नाही, देहादेही एक, हे रामायणाचे माऊलीचं. आणि म्हणून तुकोबराय आहे हे बालकांडाविषयी काय म्हणतायत? साधकाची दशा उदास असावी. तारुण्य आहे ना, साधक आहे, बालक आहे. पहिले तर बोलिले लेकुरे वेडे वाकून उत्तरे, बालक, त्यानंतर मग साधक झाले. जो जिसे को बाधक नाही हो साधक. आणि म्हणून साधक बालक, बालकांड म्हणजे प्रवास. इकडे लक्ष द्या सर्वांनी. बालकांड म्हणजे आता जन्म झाला आहे आणि आपल्याला आता प्रवास करायचा. बालकांड म्हणजे प्रवास, साधक अवस्था आहे. आणि म्हणून साधकाची दशा उदास असावी. इकडे लक्ष द्या देवा. उदास असावी म्हणजे त्याबद्दल आपल्याला काही वाटायला नको. आणि उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक आहे तरुण, तरुण मुली मुलं आहे, त्यांना उपाधी नसावी. नाही तर आता पहा तुम्ही या कलियुगामध्ये अगदी लहान लहान वयापासूनच लगेच बालकीर्तनकार आहे की नाही. लगेच लहानपणापासून उपाधी, अमुक महाराज तमुक महाराज, सम्राट काय, विनोद सम्राट काय, विनोद काय, अमुक काय तमुक काय, भले पदव्या. ह्या उपाध्या नसाव्या द्यावं. इकडे लक्षात ये द्यावं. आधी व्याधी उपाधी आणि मग समाधी आहे. थोडं चिंतन आहे, प्रास्ताविक आहे. आधी म्हणजे संसार, व्याधी म्हणजे रोग, आधी व्याधी उपाधी. ह्या पदव्या जे आहे जे घेतल्या जातात पैसे देऊन, सांगायला काय हरकत नाही, तशा भेटतच नाही त्या. आणि लोक घेतात. आणि त्या उपाधी आहे. आणि त्या उपाध्या मागं लागल्या की त्या माणसाला झोप नाही द्या. कबीरदास महाराज म्हणतात, बहुत पसारा मत करो, कर थोडी की आस. ज्यांनी ज्यांनी केला पसारा हो गई उदास. उदास व्हायचं काम आहे ते, सोपं नाही. जयांगी मोठेपणा तया यातना कठीण. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये का दररोज का पारायण करायचं? थोर पण पराची सांडीचे, उत्पत्ती अवघी विसरीचे. जय होय धाकुटे जवळीक माझे. देवाजवळ जायचं असलं ना तर लहान होऊनच गेलं पाहिजे, साधक होऊनच गेलं पाहिजे, बालक होऊनच गेलं पाहिजे देवा. तेव्हा देवाजवळ जाता येतं. लक्ष्मी माते एवढी ऐश्वर्य संपन्न येते, पण सर्व त्यागून भगवान नारायणाच्या चरणाजवळ बसले. जय होय धाकुटे. लहान झालं का तेव्हा देवाचे चरण भेटतात. आणि म्हणून साधकाची दशा उदास असावी, उदास नसावी. इकडे लक्ष द्या. जोडून या धन उत्तम व्यवहारी. सांसारिक माणसासाठी तुकोबरायने सांगितलं, हे साधकासाठी सांगितलं रामायण बालकांड. आपल्या सांसारिक मंडळीसाठी सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेचकरी. तिकडं बी उदास राहायचं सांगितलं. सर्व मिळालं तुम्हाला, पण त्याच्याबद्दल उदास राहा. अजून कोणी भक्त झाले असेल, संत झाले असेल, तुकोबराय म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. ऐकताय तुम्ही? असं उदास राहिलं पाहिजे, तेव्हा भक्ती घडते, तेव्हा भगवंताचं दर्शन होतं, तेव्हा भगवंताजवळ जागा मिळते. देव तशी मिळत नाही देवा. आणि म्हणून बालकांड हे प्रवास आहे, साधक आहे. आणि त्या साधकाची लालुपता काय निद्रेचं, त्यांनी जास्त निद्रा नाही घेतलं. तरुण आहे ना मंडळी, त्यांनी जास्त झोपलं नाही पाहिजे, जास्त खाल्लं नाही पाहिजे, जास्त झोपलं नाही पाहिजे, जास्त खाल्लं नाही पाहिजे, जास्त बोललं नाही पाहिजे, जास्त चाललं नाही पाहिजे. सगळंच अति अति अतिवर्ज. म्हणजे अति तेथे माती. आपल्याला माहिती आहे ना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम. भोजन करावे परमित. तुकोबराय म्हणतात, निद्रा कमी असावी, भोजन कमी असावं, एकांती लोकांती स्त्रियांशी बोलणं नको. माता भगिनीला संग जास्त. साधक आहे ना, त्याला परमार्थ करायचं आहे ना,
त्याला तारुण्य टिकवायचं आहे ना, मग त्यांनी स्त्रियांशी एकांती लोकांती कुठं का असना बातचीत करायची नाही, भाषण नको असं सांगितलं. प्राण गेल्या जाण बोलू नये. आणि मग तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे, तोची ज्ञान लोहे गुरुकृपा. त्याच्यावर गुरुकृपा होते. आणि म्हणून भगवान श्रीरामांचं जीवन अशा पद्धतीनं होतं. इकडं लक्ष द्यावं. उपाधी नाही, निद्रा नाही, जास्त भोजन नाही, आहे की नाही, स्त्रियासंग जास्त भाषण नाही. काय भगवान श्रीरामाचं आदर्श जीवन आहे. म्हणून श्रीराम कथा द्यावं. भावार्थ रामन हा भावार्थ आहे त्याचा. आणि म्हणून गुरुकृपा कोणावर होते आणि अशावरच गुरुकृपा होते. आणि देवा हो असं भगवान श्रीरामांचं जीवन झाल्यानंतर भगवान श्रीरामांची ख्याती आता चौकून तीर्थयात्रा करून आले ना, काशे धनुर्धर आहे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. हे विश्वामित्र त्यांना माहीत झालं. त्यांनी सांगितलं वा वा मोठी संधी आपल्याला. आपल्या यज्ञामध्ये राक्षसगण हे मारी सुबाहू हे ते अनेक राक्षस आपल्या यज्ञामध्ये मांस टाकतात, त्रास देतात, रक्त टाकतात, यज्ञ करून देत नाही. धुवा गेला का वर लगेच त्यांना कळतं, लगेच त्रास द्यायला येतात. जंगलात आहे ना, वनात राहायचे पूर्वीचे ऋषीमुनी. आणि म्हणून पूर्वी ऋषीमुनी वनात उपवनात राहायचे, जंगलात राहायचे. द्या हो गावात येत नव्हते बरं का. त्यांना काही लागत असलं तर तिथले जे राजे आहे मोठी ते त्यांना द्यायचे. आताचे देत्या का? हां जात्या का नाही? जायला पाहिजे, यायला पाहिजे. तेव्हा आपला राष्ट्रधर्म, तेव्हा क्रांती होईल द्यावं. आणि म्हणून राजांनी साधूकडे जायला पाहिजे. पण या ठिकाणी अयोध्येमध्ये विश्वामित्र ऋषींचं आगमन आहे. इकडे लक्ष द्या. आणि विश्वामित्र ऋषी आल्यामुळे राजा दशरथानं आणि सगळ्या अयोध्याच्या नगरीतील सर्व मंडळींनी त्या महर्षी विश्वामित्रांचं स्वागत केलं. या महाराज या स्वागत आहे. स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज. आपल्या गावात कोणी एखादे संत येत असेल, ऋषी येत असेल, मुनी येत असेल, त्यांचं स्वागत करावं. हे भाग्याने मिळतं बरं का. भाग्याचा उदय हे जोडे संत पाय. आणि आपण ती आले तरी घरीच बसेल असेल, मग ते भाग्य आपलं निघून जातं. म्हणून आपलं भाग्य उजळायचं असेल, एखादे संत येत आहे आपल्या गावामध्ये, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. द्या इडून तिडून फुलं टाकायचं, त्यांचं स्वागत करायचं, त्यांची आरती करायची. आता राजा दशरथाने काय ऐश्वर्य संपन्न होते देवा, काय स्वागत केलं असेल महर्षी विश्वामित्रांचं. फुलं टाकतायत, आरती वाळतायत, आमच्या ताई अक्का सर्व हात जोडून त्यांचं स्वागत करतायत. स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज. ओ स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज. या महाराज
देवा हो चांगल्या उच्च आसनावर बसवलं. राजा दशरथानं स्वागत केले. इकडे लक्ष दे देवा. आणि त्यांच्या चरणाचं पूजन केलं, स्वागत केलं, पूजन केलं, हार घातलं, त्यांना वस्त्रदान केलं, नमस्कार केला, लोटांगण घातलं. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे दंडवत. मंदिरात गेल्यानंतर गर्दी असेल तर नाही, पण कोणी नसेल, दर्शन घेतल्यानंतर एकदा का होईना श्री साष्टांग दंडवत घाला. पहा तुम्ही, ब्राह्मण पूजा झाल्यावर आहे ना श्री साष्टांग लोटांगण घालायला सांगतात. पूर्वीचे गुरु, आता माहीत नाही. आमची कोणतीही गुरुपौर्णिमा असेल, कोणती पूजा झाल्यानंतर श्री साष्टांग दंडवत घालायला सांगतात. जेव्हा आम्ही शनी शिंगणापूरला गेलो आणि तेलाचा अभिषेक केला. पूर्वी, आता लावून देतात, आता ते लावलेले ते सगळं. पूर्वी चौथरा तेलाचा अभिषेक केला आणि सांगितलं गुरुजींनी, बाबा श्री साष्टांग दंडवत घालायचं तेलामध्ये. तेल टाकायचे सगळं, तेल म्हणून झालं, कपडे जायचे आता सगळे. पण गुरुजीने सांगितलं ना, गुरुवाक्यम सदा सत्यम एकम परमपदम. देवा हो, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून श्री साष्टांग दंडवत घातलं. पूर्ण तेलाने भिजले, थोड्या वेळानंतर काढून टाकले, दुसरा ड्रेस घातला. मला आता गेले तेलाने दिन झाले. नंतर स्नान झाल्यानंतर कपडे धुवून टाकल्यानंतर देवा हो, शनी महाराजांची काय कृपा, एकही तेलाचा डाग राहिला नाही. वाळल्यानंतर टाळ्या वाजव एकदा देवा शनी महाराजसाठी. एकदम जसे कपडे होते तसे. हे कशासाठी सांगायचं आहे, गुरुजींनी सांगितलं ना, किंवा अशा संतांना श्री साष्टांग दंडवत घातला. असो, साष्टांग दंडवत घातला आणि सगळे बसले मंडळी. गुरुदेवा काय येणं केलं. देवा हो, अचानक जर आपल्या घरी कोणी एखादे संत आले ना, सेवक सदन, सेवक सदन स्वामी आगमन. तुळशीदास बाबांच्या रामायणामध्ये खूप सुंदर दिलं. सेवक सदन स्वामी आगमन. आपल्या सेवकाच्या तिकडं स्वामीचं आगमन जर झालं, सगळं मंगलमूल, सगळं मंगल होऊन जातं. देवा एवढं अधिकार आहे त्यांचा. आणि म्हणून आपल्या घरी जर संत आले तर सगळं आपल्या घरातलं ताप, काय ताप पाप संताप सगळं निघून, सगळं दारिद्र्य निघून जातं. एवढं महिमा आहे संतांचं, कारण ते तपस्वी आहे, आचरणशील देवा. आणि म्हणून विचारलं, इकडे लक्ष द्या देवा, काय येणं केलं. राजा दशरथा, माझ्या रक्षणासाठी, यज्ञ रक्षणासाठी ज्येष्ठ तुझा पुत्र मला, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देही दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देही दशरथा. यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वता, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वता. या ठिकाणी राजा दशरथाने गुरुदेवांना कुणीकडे येणं केलं. आपली जी इच्छा असेल ती बोला. साधूंना असं सांगितलं पाहिजे, महाराज तुमची काय इच्छा असेल ती आम्हाला सांगा, आम्ही ती करू. राजा दशरथाने सांगितलं, बोला देवा, काय महाराज सांगा, काय इच्छा आहे तुमची. म्हणजे काही नाही, तुझा जो ज्येष्ठ पुत्र आहे भगवान श्रीराम, तो मला पाहिजे, कारण तो यज्ञ रक्षणासाठी योग्य आहे. राम म्हणल्यानंतर राजा दशरथाने सांगितलं, गुरुदेवा राम सोडून काही मागा, राम सोडून माझा प्राण मागा. दोन शब्द आहे ना, राम, धन मागा, आहे का नाही, मन मागा. काय दोन शब्द असेल, धन मागा, सगळं सगळं मागा, पण राम नका.
कारण राम माझा प्राण आहे. तुम्ही तेवढं सोडून बोला. राजा दशरथा, मला श्रीराम पाहिजे, मला दुसरं काही नाही पाहिजे. मला जे पाहिजे, साधूला जे पाहिजे ते दिलं पाहिजे. आपल्याला आवडतं वेगळं, साधूला आवडतं वेगळं. त्यांना जे आवडतं ते दिलं ना, ते प्रसन्न होतात. आता तुम्ही किती जरी दिलं आणि त्यांना आवडलं नाही, तुमच्या घरी आले, तुम्हाला आवडतं पण त्यांना नाही ना आवडत. त्यांना आवडीचं दिलं पाहिजे. देवाला काय आवडतं ते दिलं पाहिजे. हं, देवाला काय आवडतं? भाव. काही न लगे का भावाची कारण तू खूप बरं आहे म्हणतात. त्यांना भाव आवडतं, आहे का नाही? देवाला भाव आवडतं, संतांना प्रेम आवडतं. तुमच्या अंतःकरणातलं प्रेम संतांना पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. तुमचं धन दौलत हे काही नाही पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीरामांच्या हातून ते कार्य करून घ्यायचं होतं. आणि म्हणून मला श्रीराम पाहिजे, मला बाकी दुसरं नको आहे. राजा नाही म्हणला. देव हो, राजा दशरथ हे मीन राशीचे, 12 राशीमध्ये मीन रास. इकडे लक्ष द्या. जलतत्वाची राशी आहे ना, बोलून मोकळं होतात, भावनेच्या आरी वाहतात. म्हणजे पाण्यात जसं नाही का लोट आल्यानंतर वाहतात. मीन राशीचे माणसं, वृश्चिक राशीचे माणसं, कर्क राशीचे माणसं भावनिक असतात. एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू. प्रासंगिक असतात. ते पाणी तेरा रंग कैसा जिसने मिला वैसा. म्हणजे जसं असेल तसं, आहे का, जिथं सेट होऊन जातात. ते रडायचा विषय असेल तर लगेच रडतात, लगेच ॲक्सिडेंट झाला आणि लगेच रडणार. काय कोणी त्यांचं काही नाही तरी पण अरे बाबा असं तर, आहे की लगेच रडणार. दुसरे नाही रडणार. दुसऱ्या राशीची मंडळी, वृश्चिक राशीचे, कर्क राशी, देव भावनिक असतात. म्हणून जेव्हा तुम्हाला काय पाहिजे अगोदर बोलून जातात आणि नंतर मग पस्तावतात. अगोदर बोलून जातात आणि नंतर मग विचार करतात की मी काय बोललो घेऊन. राजा दशरथ तर बोलून गेले का तुम्हाला काय पाहिजे, काय सेवा करू. देवा हो, साधू आल्यानंतर काय सेवा करून काय लागत तुम्हाला असं म्हणूच नका तुम्ही. गप मरणे. किती जणाला कळालं पहा तुम्ही. म्हणजे काही आपल्याला जर मी काय म्हणतो, हातरून पाहून पाय पसरावे, आहे की नाही. नाही तर लबाडीची चादर तोंडावर घेतली का पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली का तोंड उघडं पडतं. येतं ना लक्षात. हां, मग बरं आहे असं. तर बोलायचं तर द्यायचं तर तेच बोला, आहे की नाही. आपली आता इथं पाहिलं की किती अवघड झालं. म्हणून मीन राशीच्या लोकांनी बहुतेक जलतत्वाच्या राशीने आपल्या पूजेमध्ये असं एक वाक्य लिहून ठेवावं, भावनेच्या आहारी जाऊ नये. कारण ते वाहून जातात ना. भावनेच्या आहारी जाऊ नये असं लिहून ठेवा द्यावं. फार फायदा आहे संतांच्या मुखातील जे वाक्य येतं ते द्यावं. आणि म्हणून राजा दशरथाने सांगितलं काय देऊ, मला राम पाहिजे. नाही म्हणले राजा दशरथ. वशिष्ठ महामुनी, गुरुदेव वशिष्ठ महामुनी बसलेले आहे. राजा, तुला माहिती आहे का तुझ्या वंशामध्ये राजा रघु सुवर्णमुद्रा मागितल्या, स्वर्गातून आणून दिल्या इंद्राकडून. मुदकुंज राजा होऊन गेला, त्यांनी सहाय्य केलं. राजा हरिश्चंद्र स्वप्नामध्ये राज्यदान केलं. अरे तुझ्या राजामध्ये, तुझ्या वंशामध्ये इतके मोठे राजा दिलीप, राजा सगर, राजा भगीरथ, मोठे मोठे राजा दिलीप, ह्या प्रत्येक पुण्यश्लोक राजानं काय काय दिलंय, जे मागितलं ते दिलं. आणि तू म्हणतो का मी श्रीराम देणार नाही. तुमची रघुकुल रीती सदा तुमच्या कुळामध्ये ही रीती आहे, प्राण जाय पर वचन न जाय. तुझं वचन गेलंय मला द्यायचं, द्यावा लागेल. खूप वेळ झाल्यामुळे एवढा घेत नाही आपल्याला, भरपूर संवाद आहे. मग गुरु वशिष्ठ
महामुनीने सांगितलं, राजा दशरथा द्यावा लागेल तुला. अरे भगवान श्रीराम जर दिले बरं का, ते त्यांचं यज्ञाचं रक्षण करील आणि तसे एकटे येणार नाही. मग राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आहे ना, यांच्या सगळ्यांचं लग्न करून आणतील, सून पण घेऊन येतील. तसे येणार नाही. साधू संघ किती त्यांच्या आशीर्वादाने काय होणार नाही द्यावं. का साधू संतांच्या संगतीत राहायचं. आपल्या संसारामध्ये जे लागतं ना, संतांनी देवाचं लग्न सुद्धा केलं, देवाचं लग्न सुद्धा लावून दिलं द्यावं. काय होत नाही त्यांच्या कृपेने. आणि म्हणून देऊन टाक. वशिष्ठ महामुनींच्या म्हणजे गुरुदेवाच्या आज्ञेनं राजा दशरथाला भगवान श्रीराम द्यावा लागले. आणि म्हणून नुसते राम नाही तर मग राम लक्ष्मण दोन्ही जोडी आणि विश्वामित्र ऋषीला दिले द्यावं. आणि म्हणून ते घेऊन जायच्या अगोदर आता मुक्काम केला त्यांनी. मुक्काम केला तर संवाद साधला गेला द्यावं, संतांचा संवाद द्यावा. आणि मग भगवान श्रीरामाला अनेक गोष्टी सांगितल्या आपल्या संसारातल्या. गर्भाच्या दुःख यातना सांगितल्या, देहाबद्दल. आपला हा देह कसा आहे, मळमूत्राचा बाधा आहे की. शरीर दुःखाचे कोठार, दुःखाचे भांडार. अनेक वर्णन केलं, तू खूप बराईने द्यावं, एवढा वेळ नाही आपल्याला. देहाबद्दल आसक्ती नको म्हणून वशिष्ठ महामुनी बसलेले विश्वामित्र ऋषी सांगताहेत द्यावं. देहाबद्दल कशा कशा पद्धतीनं गर्भयाचनाच्या यातना असतात, कसा कसा विटाळा असतो. जन्मलं तेव्हा विटाळा असतो आणि जायच्या वेळेसही विटाळा असतो. कसा हा देह आहे विठ्ठलाचा. आणि म्हणून अनेक या ताई अक्कांना म्हणजे महर्षी सांगतायत, भगवान श्रीरामाला उपदेश करतायत. प्रस्तुतीचं वेदना काय असतात हे ताई अक्कांना विचारा. 9 महिने 9 दिवस एखाद 2 किलोचा पोटाला दगड बांधा आणि एकच दिवस गावात नाशिकमध्ये फिरून या. काय वाटतं बा. 9 महिने 9 दिवस ताई अक्का तुमचा विषय. पोटात गर्भ वाढतात. काही खायचं नाही, कारण त्या पोराच्या शरीरात जाणार आहे. त्याला खोकला येईल, त्याला सर्दी येईल, त्याला अमुक येईल. अनेक असा उपदेश दिला की गर्भाची यातना, या प्रस्तुतीच्या यातना द्यावा. हो, त्याच्यानंतर तारुण्यात आल्यानंतर कसा माणसाला अहंता येते, अहंकार येतो. मै आहे का नाही, माझं माझं, मेरा क्या कहता है मेरा मेरा, हे सब कुछ है तेरा, असे भक्त म्हणतात. पण हे बाकीचे धनार्दन स्वामी तर म्हणायचे, मातला दुर्योधन म्हणे माझे माझे धन, म्हणे माझे माझे धन. अहंकारी लोक काय बोलतील. म्हणून अहंकारामुळे अहंतमुळे मनुष्य कसा वाया जातो त्याचं आणि उपदेश केला. श्री संघाचा प्रभाव, श्रीचा संघ केल्यानंतर कसा मनुष्य कमी कमी होऊन जातो. त्याच्यामध्ये किती शक्ती असते, ती शक्ती कशी त्याची कमी होऊन जाते, क्षीण होऊन जातं. सर्व इंद्रिये गलित गात्र होता देव, असा उपदेश केला. वृद्धावस्था, म्हातारपणी कशी वृद्धावस्था येते, डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, आहे का नाही. नागपूर चालू होतं, कानपूर चालू होतं, कळतंय नाही. नागपूर कानपूर म्हणजे कान, नागपूर म्हणजे आहे का नाही. अख्खं गावकूस उठून जातं म्हणजे दात जातात, आहे का नाही. केस बी जातात, आहे का नाही. एक आजोबा आपल्या नातूला घेऊन चालला. आता नातूला जवळजवळ खांद्यावरच बसवते, आहे की नाही. खांद्यावर घेऊन चालल्यानंतर ते लहान पोरं आहे, ते
बाबा बाबा असं इकडं बसेल ना खांद्यावर, बाबा बाबा तुमच्या हां डोक्यावर केस का नाही, काय प्रश्न विचारला. तर आजोबाच ते आयुष्य गेलं आहे की नाही. आजोबाने सांगितलं बाबा होते, तुझ्या आजीने उडवले काही काही तुझ्या आईने उडवले आहे की नाही. आता राहिलेले 2-4 ते तर नको उडू तू. केस का उडतात, एवढा संसार केला ना हो, एवढी चिंता केली, एवढा विचार केलाय, विचाराने माणसं माझ्याकडनं का पाहू. म्हणजे ढवळे केस का होतात, डोक्यावरले केस का जातात, टेन्शन. हा टेन्शन नाही राहिले आणि म्हणून टेन्शन, डोक्यावर एक केस नाही राहिले, एवढं टेन्शन. कधी कधी झोप होत नाही, कधी कधी खाणं होत नाही. त्या केसांना आहे ना, जसं आपल्या जमिनीला मशागत केल्यानंतर आहे की नाही, चांगलं खत टाकल्यानंतर, चांगलं आहे पाणी दिल्यानंतर कसं मस्तपैकी कारले येतात, वांगे येतात आहे की नाही, मिरच्या येतात आहे की नाही. आणि ते जर केलं नाही तर वाळून जाते ते, म्हणजे केस जातात. येतं ना लक्षात. सांगायचं तात्पर्य का असं उपदेश केला का वृद्धावस्थात कशी व्याधी लागते, कसं रोग लागतो आहे की नाही. डायबिटीस आहे, BP आहे, शुगर आहे, अमुक आहे, तमुक आहे की नाही. किती किती व्याधी. अशा पद्धतीनं सगळं विषय लोभाने मनुष्य कसा फसला जातो देवा. नरदेह असा कसा फुकट जातो याचं मार्गदर्शन केलं द्यावं. संतांचं काम काय द्यावं. आपण आलो ना 84 लक्ष योनी भोगून, आता या नरदेहाला आलो ना द्यावं. मनुष्य देहाची कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, या देहामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. पण मनुष्य दुःखी का राहतं, संसार दुःख मूळ झालं आहे की नाही. दुःखी का तर मुळातच दुःख आहे. आणि म्हणून हे दुःख होऊ नये, भगवान श्रीरामाला सांगतायत हे दुःख होऊ नये. आणि म्हणून हे मार्गदर्शन थोडक्यात नाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं आहे. आपल्याला एवढा वेळ नाही आहे. आणि म्हणून अहंकाराचा महिमा सांगितला. अनेक संकट त्या अहंकारामुळे येतात, मी म्हणल्यामुळे येतात. मी माझी आठवण, मी माझं माझं म्हणून देवा हो, दररोज सकाळी या रामांमधून हेच घ्या द्या हो. जे जे आपण ते करू ते ईश्वराला अर्पण करा. इदन न मम, हे माझं नाही आहे देवा, तुझं करता तुझं करविता. जनार्दन स्वामीचं वाक्य लय मस्त द्यावं. दररोज प्रवचन असायचं जनार्दन स्वामीचं, इकडं लक्ष द्या, एवढं घेऊन जा द्यावं. तुझं करता तुझं करविता, शरण तुला रे भगवंता, शरण तुला रे भगवंता. एवढे मोठे जगद्गुरु जनार्दन स्वामी द्यावं. पण ते दररोज भगवंताला शरण जाता द्यावं. का हनुमंताला शरण झालं. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हाला रामदूता शरण गेलिया काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धारिले. भगवंताला शरण जायचं आणि दिवसभरातले कर्म अर्पण करायचे द्यावं, असा मस्त उपदेश आणि त्यांना दिला. कारण असं जर अर्पण केलं आपण, तेरा तुझको अर्पण आहे की नाही. पाहतोय महाभारतामध्ये, इकडे लक्ष द्या काय ते बात. धन मन धन है सब तेरा, सब सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे. हा तुम्ही पांडव जे आहे ना, द्वारकाधीश भगवान समोर म्हणायचे, तन मन धन है सब तेरा, स्वामी सब कुछ है तेरा. पाठ करा द्या. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. असं सुंदर मार्गदर्शन विश्वामित्र ऋषींनी केलं द्यावं. तेरा तुझको अर्पण. आणि ते जर भक्त नसेल द्यावं, काही देवाला मानत नसेल, खात असेल पित असेल, देवाला मानत नसेल, ते काय म्हणतात, धन मोनो धोनो है, त्यांची अहंकाराची भाषा. सब कुछ है मेरा,
प्यारा नहीं मेरा, सब कुछ है मेरा, मेरा मुझको अर्पण. त्यांची आरती बरं का. आणि पांडवाची आरती कशी, तेरा तुझको अर्पण, आणि इकडं म्हणत्या मेरा मुझको अर्पण. आणि देवाला म्हणत्या क्या लागे तेरा, पुढे आरती नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर असा उपदेश केला. देवा हो, सर्व प्रश्न भगवान श्रीरामाने विचारले आणि त्यांनी सांगितले. त्यांचं समाधान झालं. झाले समाधान तुमचे देखील चरण द्या हो. समाधान माणसाचं संतांच्या सानिध्यामध्ये द्या हो. आणि म्हणून नाथ महाराज सांगतायत, संतांची संगती ब्रह्मप्राप्ती जीवाची, जीवाला ब्रह्मप्राप्ती होते. भगवान श्रीरामाला उपदेश करताय की ब्रह्माची प्राप्ती करायची असेल ना, तर मग अशा पद्धतीनं हे सगळं अहंकार विंकार सगळं सोडावं लागतं द्या हो. अशा पद्धतीनं आता हे विश्वामित्र कोण आहे इकडं लक्ष दे द्या हो. प्रख्यात शास्त्र निपुण आहे. शस्त्र शिकवणारे, शस्त्रविद्या निपुण, 6 शास्त्रात प्रवीण, चिंतनशील, धर्मज्ञ असे ऋषी होते बरं का विश्वामित्र ऋषी. म्हणून गायत्री मंत्र त्यांचा आहे. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यम. एक दिवस पाणी टाकायला गेले सूर्यनारायणला द्या हो. त्यांना हा मंत्र आणि सुचलाय द्या हो. म्हणून आपल्या सप्तऋषीपैकी आपल्या नित्यनिवेदी जनार्दन स्वामींच्या विश्वामित्र अशित कन्वो, दुर्वासा, भृगुर अंगिरहा, कश्यप वामदेव, अत्रि, वशिष्ठ, नारदा या सप्तऋषीपैकी विश्वामित्र सगळ्यात मोठी द्यावं. म्हणून असे विश्वामित्र ऋषी द्या हो. सर्व ज्ञानाचा उपदेश केला. परमार्थाची प्राप्ती कशी होती ते सांगितलं. नरहृदयाचं सांगितलं सगळं. त्यानंतर द्या हो शरयू गंगा संगमावर कामाश्रम होता, म्हणजे आश्रम, कामाश्रम त्याचं नाव होतं. त्या आश्रमात मुक्काम केला. त्यानंतर पुढं नाथ महाराज सांगताहेत सिद्ध आश्रमात जातात. पुढं सिद्ध आश्रम होतात. अनेक आश्रम होते अरण्यामध्ये. आणि आश्रमात जाताना तिथं मुक्काम महर्षी या विश्वामित्र ऋषींनी भगवान श्रीरामाला, इकडे लक्ष द्या, अस्त्र शस्त्र, प्रजन्यास्त्र, अग्निअस्त्र, मायास्त्र, मोहास्त्र, ब्रह्मास्त्र. ऐकताय ना तुम्ही रामायण पाहिले ते कसे कसे अस्त्र सोडायचे, कसं ते, हे सगळं विश्वामित्र ऋषीने भगवान श्रीरामाला शिकवले द्यावं. वायुअस्त्र, चक्र, विष्णुचक्र, शूळ, त्रिशूळ कसं फेकून मारायचं, कसं महाशूळ, खड्ग कसं हाणायचं याचं शिक्षण दिलं द्यावं. कारण शस्त्रविद्या त्यांना माहिती होती ना. म्हणून भगवान श्रीराम आले ना द्यावं हो. लहानपणी तर हे विद्या शिकले. 14 विद्या 64 कला हे सगळं शिकलेच होते वशिष्ठ महामुनीकडून. पण शस्त्रार्थ, कारण पुढं युद्ध करायचं होतं ना रावणासंग, हे सगळं शिकलं द्यावं. अनेक शास्त्राचं ज्ञान, मल्लविद्या कसं करायचं, मंत्रविद्या कशी, सगळं शिकवलं द्यावं. सर्व विद्येमध्ये पारंगत केलं भगवान श्रीरामाला. आणि नंतर द्यावं हो, इकडे लक्ष द्या, विश्वामित्र ऋषींनी जो यज्ञ मांडला होता, त्या यज्ञाच्या रक्षणासाठी महर्षी विश्वामित्रांना हे भगवान श्रीरामाला आणलं होतं. त्यामध्ये देवा हो,
जाता जाता ताडकाल, काय सांगायला पाहिजे. ही जी ताडका आहे, ताडिका राक्षसी नव्हती. अनेक साधूंना संतांना त्रास द्यायची तिथं. देव हो, विश्वामित्र ऋषींनी त्या ताडक्या मारण्यासाठी भगवान श्रीरामाला आले होते. अशी उभी राहिली, इकडे लक्ष द्या द्याव. ती ताडका हा काहीच नाही आवाज. काय आवाज असेल तिचा? उभी राहिली. विश्वामित्र ऋषीनं सांगितलं, भगवान श्रीरामा मार ही ताडिका. कोणी ताटिका म्हणलं, कोणी ताडका म्हणलंय. मार ही ताडिका. भगवान श्रीरामाने प्रथमच गुरुदेवाने सांगितलं ना, इकडे लक्ष द्यावं. गुरुने सांगितलं का करायचं, आपल्या मनाने नाही करायचं. मनोमार्गे गेला तो त्याचे. गुरुदेवाने सांगितलं, विश्वामित्र ऋषीने सांगितलं ना, आता शस्त्रविद्या शिकवली, मार ही ताडिका. देवा हो, एका बाणामध्ये टिशो लय जोराने झालं ते. एवढं मोठ्या. आणि देवा हो, ताडकाला मारलं. तिचा वध केला. असं म्हणतात, ही ताडिका कोण आहे? ही अविद्या आहे. देवा इकडं लक्षात द्यावं. आपण जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हापासून अविद्या माणसाच्या मागे लागेल राहते. आणि म्हणून चांगली विद्या शिकल्यानंतर, ऐक, ज्ञानाची विद्या शिकल्यानंतर ते अविद्या निघून जातं. अज्ञान, अविद्या, आसुरी बुद्धी, हिचा नाश केलाच पाहिजे. देव हो, भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये जसं अगदी लहानपणीच कोणाला माहिती आहे का? मावशी, पुतना मावशी. तुम्हाला वाटतं कोणती मावशी? इडं नाही, इडली नाही, ती पण राक्षसीच होते ना. पुतना मावशी अगदी लहानपणीच मारली. का? ही अविद्या आहे, ही आसुरी बुद्धी, ही वाढतच जाणार आहे, त्रासच देणार आहे आपल्याला. म्हणून ही पहिली मारली पाहिजे. म्हणजे पहिलीच बांगडी संघ युद्ध करावं लागला, म्हणजे बाई संघ युद्ध करावं लागलं. देव हो, इकडं सुद्धा भगवान श्रीरामाला ताडका मारावं लागली. आणि ती ताडका मारून पुढं यज्ञाकडे गेले. आणि ते सगळे राक्षस लोक ते मांस टाकायचे, रक्त टाकायचे. यज्ञ पेटवला, दूर जायचं आणि त्यांना माहिती व्हायचं, अरे यज्ञ करू राहिले. पण महर्षी विश्वामित्र ऋषी भगवान श्रीराम लक्ष्मण आणले होते. आणि ते लगेच बाण घेऊन आले का लगेच टिशो टिशो. त्याचं तुम्ही पाहिलं रामायणामध्ये, ते सगळे बाण मारले. आणि त्या मारीच आणि सुभाऊ, त्या सुभाऊचा वध केला. मारीचला मारलं नाही द्यावं. 100 योजन्य पार असं रामाने तर बाण नाही मारला, नुसतं बाण घेतला, असं असं केलं फक्त. डायरेक्ट समुद्राच्या पलीकडून टाकून दिलं. कारण पुढं काम होतं ना, सोन्याचं मृग व्हायचं होतं, म्हणून त्याला मारलं नाही द्यावं. अशा पद्धतीनं मारीच संयोजन टाकून दिलं आणि सुभाऊचं वध केला. आणि त्यानंतर द्यावं अहिल्या उद्धार आहे. भजन करा थोडं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम. अहिल्या उद्धारता या काय काय चालता चालता. कारण यज्ञ केल्यानंतर इकडं मिथिला नगरीमध्ये सीता स्वयंवर मांडलं होतं, धनुष्य यज्ञ मांडला होता. धनुष्य मोडायचं म्हणून धनुष्य यज्ञ, सीता स्वयंवरचा. म्हणून आमंत्रण विश्वामित्र ऋषीला आलं होतं द्यावं. आणि म्हणून भगवान श्रीरामाला सांगितलं,
रामा, आपल्याला आता मिथिला नगरीला जायचं आहे आणि म्हणून मिथिला नगरीकडे प्रयाण आहे. जाता जाता देवा हो, रस्त्यामध्ये आश्रम हा रोडवर असावा. आपल्या मराठी भाषेमध्ये रस्त्यात म्हणजे रस्त्यात नाही बरं का, रस्त्यात म्हणजे रोडवर असावा. येतं ना तुमच्या लक्षात? रोडवर असावा. म्हणून जनार्दन स्वामींचे काही काही आश्रम रोडवर आहे. पण देवा हो, जे मध्ये तिकडं कोण जाणार आहे? म्हणून कडेलाच असावं, रस्त्याच्या कडेला असावं, मध्ये नसावं. कारण आश्रमात कोणी बी येऊ शकतं. वाटाण्यास आणणारी मंडळी देव, ऋषी मुनी देव, कधी कधी देव येत. आता इथं आले का नाही देव हो, भगवान श्रीरामांचा जो अवतार आहे ना, या अहिल्या शिळा आहे का नाही, त्या शिळेचा उद्धार करायचा होता म्हणून आले देवा हो. भगवान श्रीरामाने विचारलं, एवढा मोठा आश्रम आहे हा, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, सुंदर आहे. जरी कटाळा आला असेल तर पण ऐकायचं आहे ते देवा. पावन कथा आहे आणि म्हणून चांगले बसा, चांगलं ऐका देवा. हा इतका सुंदर आश्रम, एवढं पशु नाही, पक्षी नाही, जीव नाही, जंतू नाही, काही नाही, काही. इतकं सुंदर आश्रम, असा ओसाड आश्रम का? भगवान श्रीरामाने विश्वामित्र ऋषींना, गुरुदेवा हे काय आहे सांगितलं. भगवान श्रीरामा, हा गौतमाचा आश्रम आहे. इकडं लक्ष द्या. महर्षी गौतम एक एक ऋषी होऊन गेले देवा आपल्याला. महर्षी गौतमाचे आश्रम आहे. मग असं ओसाड का? मग ती अहिल्याची कथा सांगितली. इकडे लक्ष द्या देवा. ताई अक्का तर खास ऐका देवा. ही पिता ब्रह्मदेव, त्यांची ही कन्या अहिल्या फार सुंदर होती आणि म्हणून तिथं अहिल्याचा म्हणजे अहिल्याचं स्वयंवर मांडलं, म्हणजे लग्न. तर सगळे देव आले. हे ते इंद्राला ही अहिल्या फार आवडली, सुंदर होती. पण ब्रह्मदेवाने एक पण मांडला होता, जो कपिला गाय आहे ना, गाईला 3 प्रदक्षिणा मारेल ते वासरू खाली येत असताना. देवा, आपल्या घरामध्ये शेतकरी बांधव आहोत आपण. कधी जर गाय जनत असली तर 3 प्रदक्षिणा मारा, पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य द्यावं. आणि म्हणून जो कोणी 3 प्रदक्षिणा गायीला मारेल, आहे की नाही, ते वासरू येत असताना त्याला ही अहिल्या दिल्या जाईल. असा स्वयंवर, असं वर होतं ते लग्नाचं वन होतं. देवा हो, ही प्रदक्षिणा महर्षी गौतमाने मारली. महर्षी ते ज्याची त्यालाच जाती द्यावं, दुसरीकडे नाही. मन गौतमासंग लग्न लागून दिलं. पण काही दिवसांनी ह्या इंद्राला नाही रावलं. सांगितलं, मी एकदा का होईन त्या अहिल्याला भोगील, अहिल्या संग करीलच. आणि गौतम ऋषी स्नानाला वगैरे गेले. तुम्हाला कोणत्या रामांमध्ये अनेक कथा आहे. गौतमाचं रूप घेऊन, महर्षी गौतमाचं रूप घेऊन इंद्र आला. तुम्हाला माहिती आहे, चंद्र झाला काळा, इंद्रिय पडले बद, चंद्र झाला काळा, आहे का नाही. चंद्राला कोंबडं व्हावं लागलं, आहे का नाही. ककू आहे का नाही. पहाटे 2 वाजताच त्यांना वाटलं पहाट झाले लवकर, म्हणून स्नानाला गेले. असंही रामांमध्ये उल्लेख आहे. आणि म्हणून गौतमाचं रूप घेऊन आल्यामुळे अहिल्याला वाटलं आपले पती, आहे की नाही, आले. आणि म्हणून अहिल्या भोगली द्यावं. आणि महर्षी गौतम ऋषी स्नान करून आले. पाहतात, अरे माझं स्वरूप सारखं, माझ्यासारखं स्वरूप कोण आहे हा. हातात पाणी घेतलं, कमंडूलच होतं हातात. देवा हो, पूर्वीचे ऋषी म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, शाप हातात पाणी घेतलं, कोण आहे तू सांग, शाप देऊन टाक. लगेच प्रगट केलं, मी इंद्र. पण तू इंद्र इथं कसं? माझ्या मनात इच्छा होती कधी अहिल्याला बघून. अरे जा, तुला भद पडतील. चांगलं नाही केलं हे. इंद्र पडले भद, असा अभंग. इंद्र पडले भद, चंद्र झाला काळा. तो चंद्रमध्ये जो काळा आहे ना, त्यांनी सहकार्य केलं ना इंद्रदेवाला, चंद्राने.
तो कोंबडा जात मग सहकार्य केलं म्हणून तो काळा झाला. अजूनही पहा तुम्ही चंद्र ते जे काळ आहे ना ते शाप आहे देवा. आणि म्हणून तुका म्हणे सत्य कर्म हवे साह्य. जिथं चांगलं कर्म आहे ना तिथं साह्य झालं पाहिजे. आणि म्हणून असो मला हे सांगायचं की बा अशी कथा सांगितली का अशा पद्धतीनं. आणि शाप दिला. इकडं अहिल्याला सुद्धा शाप दिला, कारण तेच पाणी हातात होतं ना. तुला बद पडतील मग त्याला काही म्हणजे असं दुसरा शाप नाही दिला. जाय तुला बद पडतील. इंद्र झाला. हां इंद्र पडले भद चंद्र झाला काळा. आणि अहिल्याला सांगलं शाप दिला जाय तू शिळा वशील म्हणजे दगड वशील. शिळा म्हणजे अहिल्या शिळा राघवी मुक्त केली आहे की नाही समर्थ रामदास स्वामी. ती शिळा झाली तेव्हापासून हां ती शिळा आहे. पण त्या अहिल्यानं सांगितलं गुरुदेवा म्हणजे पतिराजाला सांगितलं गौतम ऋषीला सांगितलं मी तुमची पत्नी आहे. ठीक आहे माझं चुकलं. मला वाटलं म्हणजे तुमचंच आता वेश धरून आल्यानंतर मला काय कळणार आहे का नाही. मी स्त्री जात आणि म्हणून माझं चुकलं असेल मला क्षमा करा. पण मला शाप द्या माझा उद्धार झाला पाहिजे. इकडं लक्ष द्या द्यावं. आणि म्हणून महर्षी गौतमाने ते रागात दिला होता शाप तू शिळा होऊन जाशील. पण तुला शाप देतो ज्यावेळेस भगवान श्रीराम विश्वामित्र संघ आहे की नाही या वाटेने येतील आणि तुला चरणाचा स्पर्श करतील तेव्हा तुझा उद्धार होईल. आणि म्हणून अहिल्या उद्धार या ठिकाणी आहे देवा हो. आणि म्हणून रामा ही गौतमाचा आश्रम आहे असा ओसाड आश्रम आहे. ही शिळा आहे. चाल चरण स्पर्श कर. इकडं लक्ष द्या द्या हो. भगवान श्रीरामाने सांगितलं अहिल्या ही देवी आहे स्त्री आहे माता आहे ना तिला मी कसं स्पर्श करू. असं म्हणतात भावार्थ रामायण जे आहे किंवा अध्यात्म रामायण तत्वार्थ रामायण त्या रामायणामध्ये असं सांगितलं. समर्थ रामदास स्वामीने सांगितलं अहिल्या शिळा राघवी मुक्त केली आहे की नाही. कशी केली तर भगवान श्रीरामाने असा वर पाय धरला आणि ते चरण रज जसं आपण म्हणतो ना संत तुकोबरा म्हणतात संत चरण रज लागता सहज. चरण रज म्हणजे असं नाही का थोडेसे कण त्या शिळेवर पडले आणि अहिल्याचा उद्धार झाला. देवा हो अहिल्याचा उद्धार झाल्यानंतर अहिल्या मातेने सांगितलं प्रभू रामा चरण तुझे लागले आज मी देहमुक्त झाले. आज मी यात मुक्त झाले. आज मी मुक्त झाले. रामा तुझे चरण लागले. आणि रामायणामध्ये तुलसीदास रामायणामध्ये मुनिश्राप दिया अनुग्रह किया. मला जो शाप दिलाय ना तो शाप नाही तो वरदान होता. अनुग्रह किया आशीर्वाद दिलाय मला. कारण त्यांनी जर शाप दिला नसता अनुग्रह केला नसता तर मला भगवान श्रीरामाचं दर्शन झालं नसतं. म्हणून त्यांनी अनुग्रह केला. मग तुम्हाला काल नाही सांगितलं श्रावण बाळाच्या आईवडिलांनी शाप दिलाय आहे की नाही. पुत्र शोकाने तो मरशील. पुत्राचं नाव घेत घेत मरशील. तसंच गौतम ऋषीनं सांगितलं का भगवान श्रीराम तुला दर्शन दिलं. जेव्हा हो साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड चक्रचालक ब्रह्मांड नायक विश्वव्यापक ईश्वनियंता जगदीश जगदीश्वर भगवान श्रीरामांचं दर्शन झालं. चरण लागले आणि अहिल्याचा उद्धार झाला. देवा हो या ठिकाणी अहिल्याचा उद्धार झाला. अहिल्यानी भगवान श्रीरामाला साष्टांग दंडवत घातलं. भगवान श्रीरामांनी त्यांना नमस्कार केला वंदन केलं आणि पुढं द्यावं हो असं म्हणतात. मग नाथ महाराज म्हणतात गौतम ऋषी बी आले त्यांनी बी दर्शन घेतलं. त्यांनी बी भगवान श्रीरामाने गौतम ऋषीचं दर्शन घेतलं. दोघांचं मिलन झालं आणि आश्रमात तेव्हापासून म्हणजे जो ओसाड पडलेला होता आश्रम चालू झाला. इकडं लक्ष द्या. अहिल्याचा इकडं मिथिला नगरामध्ये इकडं आता चालले तर अहिल्याचा जो पुत्र होता देवा हो
अहिला आणि गौतम यांचा पुत्र शतानंद हा राजा जनकाचा प्रधान होता आणि म्हणून त्यांनी आमंत्रण दिलेलं होतं देवा. मिथिला नगरीमध्ये स्वागत आहे भगवान श्रीरामांचं. ऐक येव्हा सुद्धा स्वागत आहे. स्वागतम गुरुदेवा सुस्वागतम गुरुदेवा. कारण विश्वामित्र ऋषी गुरु होते, भगवान श्रीराम होते आणि म्हणून ही जोडी मिथिला नगरामध्ये स्वागत आहे. स्वागत केलं, त्यांची व्यवस्था केली आणि त्यानंतर देवा हो सीताचं पुण्य जास्त होतं. इकडे लक्षात देता या चालू राहतं. सीताचं पुण्य जास्त होतं आणि भगवान श्रीरामांचं पुण्य कमी होतं. तुम्ही म्हणाल देव आहे पुण्य कसं? हे लीला आहे देवा, हे ऐकायचं आहे, आपली कथा आहे. आणि म्हणून लग्न करताना जनार्दन स्वामी सांगायचे पुरुषाचं जर पुण्य कमी असेल आणि बाईचं जर जास्त असेल घरात तिचंच चाललं, तुमचं काही चालणार नाही. यांना ना काही कळत नाही. पोरं म्हणते यांना काही कळत नाही, म्हणजे घरातलं सगळंच यांना काही कळत नाही, त्यांना काही कळत नाही. बाईचंच चालेल तेवढं तुमचं चाल का पुण्य आहे तिचं आहे. आणि म्हणून जनार्दन स्वामी नोट किया जाय बाई. जनार्दन स्वामी सांगायचे तरुण मंडळींना, बाबा हो बाबांनी हे अनुष्ठान मांडलं. आता नागपंचमीचं अनुष्ठान आहे, अक्षतृतीयेचं अनुष्ठान असतं, दत्तपारायणाचं अनुष्ठान असतं. निदान लग्नाच्या आधी तरी तरुणांना सांगायचे, संदेश द्यायचे, निदान 5 तरी अनुष्ठान करा म्हणजे तुमचं पुण्य जास्त राहील, म्हणजे बायको तुमच्या ताब्यात राहील. नवरा माझा मुठीत नाही राहणार. हा तुमच्या गोष्टी सांगायच्या ह्याचं सांगितलं पाहिजे अधूनमधून, आहे का? विनोद सोडा देवा हो. आणि म्हणून विश्वामित्र ऋषींनी देवा हो आता मुक्काम आहे ना, दररोज भगवान श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींची चरणाची सेवा करायची. देवा हो ज्यांना जीवनामध्ये साधूच्या चरणाची सेवा घडली झालं कल्याण झालं. तो जे म्हणल ते मिळतं देवा हो. एका जनार्दनी संतांनी पूर्ण करतील मनोरथ. नाथ महाराज म्हणतायत आपल्या जीवनाचं पूर्ण मनोरथ साधू करत असतात. तुम्ही जे म्हणाल ते मिळेल, पण त्यांची सेवा घडली पाहिजे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा फार नाही. काय सुंदर वर्णन केलं तू खूप बरायने द्यावं. म्हणून सेवेला फार महत्व आहे द्यावं. म्हणून तरुण मंडळींनी संतांची सेवा केली पाहिजे. लग्नाच्या आधी तरी तर जास्तच केलं पाहिजे. ज्यांचं अजून लग्न नाही ना त्यांनी संतांची सेवा करा आणि मग बघा द्यावा. सेवा नाही काही नाही काही नाही. बाबा लग्न झाल्या गेली सेवा आहे का? मी कोणाची निंदा करत नाही द्यावं. हे उदाहरण आहे आमच्याजवळ. काही काही ते देवा हो 2 पोरं झाले आणि बाई गेली, येणारच नाही म्हणे. का बरं? मला सोनं घेऊन दिलं तरी येईल, नाही तरी येणारच नाही. काय त्या बाईला सोनं लागतं? एवढा मोठा सोन्यासारखा नवरदेव म्हणजे नवरा मिळाला ते दिल सोडून. खरं म्हणजे देवा हो लग्नाच्या वेळेस हातात हात दिल्यानंतर मरेपर्यंत दुसरी बायको पण केली नाही पाहिजे, दुसरा नवरा पण केला नाही पाहिजे. आता तर राम 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 बोलाल या व्यासपीठावर सांगू नये. काय सांगायला पाहिजे हे सुद्धा व्यासपीठावर सांगावं लागलं राहिला तर द्या हो नाही. तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित. मला सांगायचं भगवान श्रीरामाने देवा सीता मातेचं फार पुण्य होतं द्यावं आणि म्हणून सेवा करून घेतली द्या हो. आणि मग तुम्हाला माहिती आहे सकाळी दिवस उगल्यानंतर पूजाला फुलं वगैरे लागतात, आहे का?
आणि मग म्हणून लक्ष्मणानं सांगितलं, गुरुदेवा आम्ही दादा रामदादा आम्ही जाऊन बगीच्यामधून फुलं वगैरे तोडून आणलं का पूजेला. वा कसं लीला आहे. सांगितलं जा. गुरुदेवांच्या आज्ञेनं फुलं तोडायला गेले आणि त्याच वेळेस भगवती माता सीता देव हो गौरीची पूजा करायची, गौरी हाराची पूजा करायची. गौरी हरा दीनानाथ धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथ धरीन तुझे पाय. त्या गौरी हराची पूजा करायचे. हातात ताट घेतलेलं आहे आणि गौरीची पूजा करायला लागले. 8 जणी सखी तिच्या संघ आहे आणि सीता मातेला घेऊन चालले देव. जगज्जनी सीता माता पूजा करायला चालली. आणि अशा वेळेस देव हो सीता माताने सहज पाहिलं आणि भगवान श्रीरामाने पाहिलं. दोघांची नजर झाली देव. दोन्ही डोळे तिकडून 2 डोळे आहे का नजर झाली. वा पूजा झाल्यानंतर वा वा यज्ञ मांडलेला आहे. सीता स्वयंवर. अनेक देशांचे राजे आले देव. राजा आले, गंधर्व आले, सिद्ध आले, सगळे आले. सगळे बलाढ्य राजे आले. सीता स्वयंवर आहे ना आपल्याला बी. आता म्हातारपणी काय इच्छा करायची हो दुसरी बायको काय. हे सुद्धा रामायणामध्ये काय सांगायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो रामायणामध्ये काय नाही, आपल्या संसाराचं सगळं भरलेलं काय सांगायला पाहिजे. म्हणून रामायण वाचलं पाहिजे, म्हणून ही कथा ऐकली पाहिजे देवा सांगायचं. आणि म्हणून राजे आले, ते धनुष्यबाण ठेवलं. गुरुदेव बसले, विश्वामित्र ऋषी. एक राजा उठायचा आहे की नाही. नमस्कार वगैरे काही नाही कोणाला, काही नाही. इकडं लक्षात द्यावं. अहंकाराने आहे की नाही. मनात नुसतं सीता मिळाली पाहिजे. सोपं आहे का. हां कोणाला नाही मिळत, पुण्य पाहिजे ना. एक राजा उठायचा, हलवायचं बरं का. असं म्हणजे हलायचं काय आला काय धनुष्य होतं ते. देव हा धनुष्य ते का मांडला इकडे लक्ष द्या. देव भगवान परशुरामाने जनक राजाकडे ते पिनाक धनुष्य ठेवायला दिलं होतं. एवढं होतं का ते कितीतरी हत्ती लागले तरी ओढत नव्हतं आणि आणून ठेवलं तिकडं. आणि म्हणून ते दररोज राजा जनक दररोज पूजा करायची त्या शिवधनुष्याची. कारण ऋषीने दिलंय ना, भगवान परशुरामाने दिलंय. पूजा करायची, पूजा करायची तर दररोज सारून घ्यायचे आणि त्या धनुष्याखाली तसंच राहून जायचं. एक दिवस सीतामाताने पाहिलं की कोणाची पूजा करताय, धनुष्याची पूजा करताय. आणि मग याच्या खाली का बरं सारेल नाही इकडे लक्ष द्यावं. एवढं मोठं धनुष्य म्हणजे कितीतरी हत्ती लागते ते वाढायला. एवढं मोठं जड धनुष्य. सीतामाता आहे ना घोडा करून खेळायची. लहान होते हाजी घ्यायची मस्त घोडा करायची. एवढंच काय त्या धनुष्याखाली उचलून ठेवायचे ते आणि सारून घ्यायचे. हे राजा जनकाने पाहिलं का एवढं मोठं धनुष्य ही सीता एका हाताने उचलते आणि बाजूला ठेवते. म्हणजेच ही कोणी फार मोठी शक्ती असली पाहिजे. आदिशक्ती मुक्ताबाई जसं नाही का, ही आदिशक्ती असली पाहिजे. हिच्याजवळ फार मोठी शक्ती आहे आणि म्हणून हिला पती जो पाहिजे तो हे धनुष्य मोडणारच पाहिजे. एवढा मोठा ताकदवानच पाहिजे. आणि म्हणून जो कोणी धनुष्य भंग करील, मोडील बर का, त्यालाच सीता द्यायची असं पण होतं ना. आणि म्हणून तुम्हाला थोडक्यात ही कथा सांगितली गेली. द्या हो ते धनुष्य यज्ञ मांडला, सगळी मंडळी बसली आणि तो धनुष्य असं ठेवला आणि का असं वर एक याचे हात लावायचे. ते हालत सुद्धा नव्हता असं म्हणतात. नाथांनी रावणाचं सुद्धा वर्णन केलं. रावणाची फजिती. आता एवढं मोठं रावण, 14 चौकड्याचा रावण आहे का नाही, तो सुद्धा आला होता आमंत्रण नसताना.
तो सुद्धा आलाच जाता का आपल्याला सीता पाहिजे, तेव्हाच पाहिजे तेव्हापासून. आणि म्हणून उचलायला लागला, उचललं त्यांनी पण घेऊन पडला. डोळ्यातून रक्त, तोंडातून रक्त, अशी फजिती झाली. नाथ महाराजांनी फार वर्णन केलंय. इतक्या सुंदर ओव्या आहे देव. हे नाथांचं भावार्थ रामायण. ते ओव्या हे ते वर्षभर चालन भावार्थ रामायण. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हे, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं. आपलं वेळ नाही ना एवढा. आणि म्हणून 4:40 झाले, लग्न लावायचं आज. आज बालकांड संपायचंय देव. आणि म्हणून रावणाची फजिती सुद्धा सांगितली. देव हे धनुष्य का उचलत नव्हतं, इकडे लक्ष दे देव. ताई अक्का, सीता माताने भगवान श्रीरामाला पाहिलं होतं ना, आणि भगवान श्रीरामाच माझे पती झाली पाहिजे असं गणपती बाप्पाला विनंती केली होती. जय गणेश जय गणेश हो, जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जखी पार्वती पिता महादेवा, माता जखी पार्वती पिता महादेवा, माता जखी पार्वती पिता महादेवा, माता जखी पार्वती पिता महादेवा. जय गणपती बाप्पाला प्रार्थना केली होती. गणपती बाप्पा बस, आणि कोणी आलं तर हल्लं नाही पाहिजे, त्यामुळे ते हल्लं नाही. हजारो राजे सगळ्यांनी प्रयत्न केला पण त्यांच्याकडून काही उचललं नाही. आणि मग राजा जनकाने सांगितलं, एवढ्यामधून कुणी क्षत्रिय नाही का, त्याच्यामध्ये ताकद नाही का, हे उचलायला कुणी क्षत्रिय राहिलं नाही का. सगळ्यांनी माना खाल्या घालल्या होत्या. पण जेव्हा इकडे भगवान श्रीरामन लक्ष्मण उठले, श्री लक्ष्मण म्हणजे उठले. जनक राजाला सांगितलं, महाराज हा एक क्षत्रिय आहे, क्षत्रिय आहे. काय म्हणता क्षत्रिय नाही, धनुष्यच तोडायचं आहे ना. आमचे मोठे भाऊ ज्येष्ठ भगवान श्रीराममूर्ती. आणि म्हणून देवा खूप वेळ झाल्यामुळे, कारण ते खूप वेळ झाला, कोणीच ते धनुष्य मोडणं. आणि मग गुरुदेव विश्वामित्र ऋषींनी भगवान श्रीरामाला आज्ञा केली देवा हो, उठा आणि हे धनुष्य. फार वेळ झाला आता. आणि उठले भगवान श्रीराम. इकडे लक्ष द्या द्यावं. भगवान श्रीराम उठल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना, गुरुकुलात साधू संतांच्या, इकडे लक्ष द्या, संतांच्या आश्रमात राहिल्यामुळे, संगती राहिल्यामुळे नम्रता येते द्यावं, हे मला सांगायचं. संगतीमुळे. आणि म्हणून भगवान श्रीरामाने गुरुदेवाला दंडवत केला, सगळ्यांना नमस्कार केला. देवा हो, कोणतंही कार्य करायचं असेल ना, हे सुद्धा रामायणामध्ये, तुम्हाला कोणतंही कार्य करायचं असलं ना, देवाचं दर्शन घेऊन जा. आपल्या गावामध्ये देव आहे ना, मंदिर आहे ना, कशासाठी बांधले ते? बिड्या प्यायसाठी का पत्ते खेळासाठी का कुटळ करायसाठी? हा, दररोज दर्शन घेण्यासाठी, भजन करण्यासाठी, नामस्मरणासाठी. आई दररोज देवा हो, चांगल्या कामाला जाताना नाही मध्ये जाता आलं, निदान जाता जाता नमस्कार तरी करा देवा हो. फार महत्व आहे नमस्काराला, फार महत्व. दर्शन घेऊन जा देवा, तुमचं काम होईल. दर्शन नाही, काय नाही, काय बाबा कोणाचं तोंड पाहिलं का आज? हो, कामच होईल ना. कसं होईल काम? कारण त्या कसं होईल का? आणि म्हणून कोणतंही काम आपलं झालं पाहिजे असं वाटत असेल आपल्या गुरुदेवांना, देवा घरातून जाताना आपलं जो देव आहे ना, देवाला सांगा, आज मी ह्या कामाला चाललो, तुम्हाला नमस्कार करतोय, माझं काम होऊ द्या. देवाला सांगा.
मी परत येऊ, ते काम झालं की मी परत येईल असं सांगा आणि परत आल्यानंतर परत नमस्कार करा द्यावा. आणि म्हणून असं मला सांगायचं, भगवान श्रीरामाने सगळ्याला नमस्कार केला द्यावा. देवा हो, ब्रह्मांडाचा धनी मालक आहे, हां, त्यांनी नमस्कार करावं, त्यांनी आपल्याला शिकावं. का श्रीरामाची कथा ऐकायची द्यावं, हे शिका द्यावं, हे घेऊन जा द्यावं कथेमधून. आणि म्हणून नमस्कार केला. आणि तिकडे गेल्यानंतर सुद्धा इकडे लक्ष द्यावं. त्या धनुष्याला नमस्कार करून आणि प्रदक्षिणा घातली. मस्त प्रदक्षिणा घातल्यानंतर नमस्कार केला, मग हात लावला आणि एका हाताने धाडकन उठव तयार, एका हाताने धनुष्यबाण उठवला आणि बाण लावला, ऐक नाही, किंवा असं धरला बाण नाही, पण ते धनुष्य उचललं, धडा मध्यभागी लगेच आणि ओढून टाकलं द्यावं. हे धनुष्य अहंकाराचं प्रतीक आहे. आणि म्हणून माणसामधला जो अहंकार आहे ना, तो तोडला पाहिजे. म्हणून भगवान श्रीराम सांगतायत आपल्या अहंकारात, हे धनुष्याचं प्रतीक आहे, अहंकाराचं प्रतीक आहे, हे तोडलंच पाहिजे. द्यावं प्रत्येकानं, ताई, अक्का, भाऊ, दादा, किती जरी मोठा अहंकार असला तो तोडला पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीरामाने धनुष्य तोडलं. बस मला हे सांगायचं, धनुष्य तोडल्यानंतर द्यावं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आता लग्नाची तयारी करायची आहे. धनुष्य तोडलं ना, आणि म्हणून आता तयारी चालू आहे. इकडं आता लग्न करायचं आहे ना, माळ घालायची आहे, स्वयंवर सीतेचं लग्न लागायचं आहे. द्यावं अयोध्येला निरोप दिला राजा दशरथाला, सगळं वऱ्हाडी मंडळी आहे की नाही, भरत, शत्रुघ्न, सगळी मंडळी, कैकेयी माता, कौशल्य माता, सुमित्रा माता, सगळ्या आहे की नाही, सगळ्या राजा दशरथ, सगळं वरड, वशिष्ठ महामुनी, सगळ्यांना आमंत्रण दिलं. कारण लग्नाला सगळ्याला आमंत्रण द्यावं लागत ना. माझं नाव नाही, मला बोलवलं नाही, हे तेव्हापासून येते. आणि म्हणून सगळ्याला आमंत्रण दिलं आणि सगळी आली मंडळी. द्या हो, काय सांगायला पाहिजे, सगळे आल्यानंतर इकडे लक्ष द्या. पण यात मग अजून काय झालं, भगवान परशुराम लगेच त्यांची एंट्री. अरे कोणी तोडलं हे धनुष्य? खरं धनुष्य तोडल्याचा आवाज तिथपर्यंत गेला होता त्यांना. खरं ते धनुष्याचा आवाज सोपा नव्हता. कोणी तोडलं हे धनुष्य? तुम्हाला माहिती आहे ना, प्रत्येक लग्नामध्ये विघ्न येतच काही ना काही, चांगल्या कामामध्ये विघ्न येतच. तसं या लग्नामध्ये परशुराम भगवान आले. कोणी तोडलं हे धनुष्य? कोण आहे असा? ते सगळे राजे खाली पाहायला लागले. कोण आहे असा क्षत्रिय या धनुष्याला तोडणारा? खूप आवाज केला, खूप बोलले. इकडून लक्ष्मणाने सांगितलं, महाराज वय झालं पण अजून बोलायचं. कोणाला बोलताय तुम्ही? क्षत्रिय आहोत आम्ही, राजा दशरथाचे मुलं आहोत आम्ही, भगवान श्रीराम आणि लक्ष्मण. तुम्ही तोडलं का? हा, खूप बोलायला लागले. परशुराम भगवानांनी सांगितलं, याला गप करावं, 4 वाजले, हे काय बोल राहिले? मोठ्याचा आदर बिदर आहे की नाही काही? काय बोल राहिले? म्हणे महाराज पहिलं माझ्या संग बोला अजून, मग भगवान श्रीराम बोला. ज्यांनी तोडलं ना त्याच्या संग बोला, पहिलं माझ्या संग युद्ध करा. आणि मग खूप वेळ झाल्यामुळे, लवकर लग्न लावायचं असल्यामुळे भगवान श्रीरामाने सांगितलं, प्रभू मैं आपका दास हूं. द्यावं हो, भगवान श्रीरामाची नम्रता बघा तुम्ही. द्यावं प्रत्येक गोष्टीमध्ये नम्रता बघा. का आपका दास, या दासाने तोडलं. दासाने तोडलं म्हणल्यानंतर द्यावं हो, ही नम्रता. भगवान परशुराम येते, 5वा अवतार आहे. द्यावं भगवान श्रीरामांचा हा 7वा अवतार आहे. आणि म्हणून परशुरामाने सांगितलं, वाह, मी दास आहे, मला क्षमा करा. स्वतःहून सांगितलं आणि
दास म्हणल्यानंतर पाहिल्यानंतर भगवान विष्णूचं स्वरूप त्यांच्या समोर आलं का साक्षात भगवान म्हणजे देवाने अवतार घेतला. देवा हो सांगितलं प्रभू तुम्ही जरी परशुराम आहात आहे का नाही, आम्ही राम तुम्ही परशुराम, आपला अवतार धर्मस्थापनेसाठीच झाला आहे आणि म्हणून ती ओळख झाली, ते विघ्न गेलं आणि मग तयारी झाली सगळी, जिकडे तिकडे सगळ्यांना आनंद. जानोस घर दिलं पूर्वी ना, जानोस नाही का ताई आका जुन्या म्हातारी आईला माहिती आहे, ताई आईला माहिती जानस घर म्हणजे वरड आलं का त्यांना जानस घर, ते जानस घर नाही ते अपभ्रंश झालाय, ते जानस नाही ते जननिवास राहील ना ध्यानात. हे भगुन नाही का, भगुन नाही ते बहुगुण आहे, त्याचा अपभ्रंश झाला. म्हणजे त्या भगुन्यामध्ये भाजी करा, चहा करा, काही करा, काही बी होतं त्या भगुन्यामध्ये बहुगुण असं नाव आहे, पण आम्ही त्याला चोपडं करून फार भगुन करून टाकतो है की नाही. असे खूप आहे म्हणजे अपभ्रंश झाल्यावर एवढा वेळ घेत नाही. जननिवास म्हणजे जिथं लोकांचा निवास आहे त्याला जननिवास, आपण त्याला जाणूसो करून टाकतो ते. बरं सगळ्यांची व्यवस्था केली आहे की नाही. मग सगळ्याला कपडे सगळ्याला वरत नाहीत का असं म्हणजे ते निघालं. द्या हो इतकं सुंदर वर्णन केलं आहे, काय सांगायला पाहिजे, फार सुंदर वर्णन केलं आहे. पाणीग्रहण संस्कार करायचा आहे देवा, इकडे लक्ष द्या देवा. लग्नाला मुहूर्त पाहिजे, मुहूर्त तस्मा शास्त्र प्रमाणम ते. कधी बी आषाढामध्ये लग्न करू नये. पान तुम्ही दोन्ही आहे की नाही. कवा लग्न होऊ राहिले, श्रावणामध्ये लग्न, आषाढामध्ये लग्न, कोणत्या बी कवा मुहूर्त नाही द्यावं. लग्नाला चांगलं मुहूर्त कर. जनार्दन स्वामी नेहमी म्हणायचे विधियुक्त लग्न, विधियुक्त पूजा, सगळं विधियुक्त झालं ना सगळं होतं. इकडे लक्ष द्या द्यावं हो, सगळे ऐकणारी मंडळी आहोत. लग्न असेल आपल्याला चांगल्या मुहूर्तावर असेल तर तिथं कुठं विघ्न येणार नाही, म्हणजे पाऊस येणार नाही. पान तुम्ही मंडप उडून गेला, किती अवकाळ येते का मुहूर्तावर नाही, ते घट आणि पळ ते त्या वेळेस होतं. चांगल्या मुहूर्तावर लग्न झालं पाहिजे द्यावं. आणि म्हणून वैदिक लग्न जर केलं, आता क्वचित वैदिक लग्न केलं जातं, इकडे लक्ष द्या द्यावं. वैदिक लग्न जर केलं, चांगलं विधियुक्त लग्न जर झालं तर त्या पत्नीचा पती कधी मरण पावत नाही. आता काय सांगायला पाहिजे, हे सुद्धा आम्ही सांगायचं, जे शास्त्रात आहे ते सांगितलं द्यावं. का वैधव्य येतं, विधियुक्त लग्न नाही. काय सांगायला पाहिजे, कोणाला राग येईल. वैदिक लग्नाला एवढं मुहूर्त आहे, मुहूर्ताला एवढं पुषे त्याचं कधी न नाशे. वैदिक लग्नाला फार महत्त्व द्या हो. आणि म्हणून आता लग्न चांगला मुहूर्त काढला, इकडे लक्ष द्या द्यावं. अयोध्याहून भरत, इकडे राम लक्ष्मण आहेच, भरत शत्रुघ्न आले होते द्या हो. या जनकाचा जो कनिष्ठ भाऊ म्हणजे लहान भाऊ कुशध्वज या राजाचं नाव, म्हणजे जनकाच्या भाऊचं नाव. त्यांची सुद्धा 2 मुली होत्या, मांडवी आणि श्रुतकीर्ती. आणि म्हणून रामाला सीता द्यायची आहे, लक्ष्मणाला उर्मिला द्यायची. नाव ध्यानात ठेवा द्यावं, नाही तर कोण कोणाचं काय काय रामायण सांगितलं आणि काय झालं माहिती आहे की नाही. नुसती सीताच माहिती, लक्ष्मणाची उर्मिला राहीन का ध्यानात, उर्मिला. भरताची मांडवी आणि शत्रुघ्नाची श्रुतकीर्ती. आणि देवा असं मुहूर्त पाहिलं, विधियुक्त लग्न ठरलं, शास्त्रयुक्त लग्न ठरलं, मधुपर्क पूजन केलं. आता किती कळतं माहीत नाही मला, आता आमचा विषय नाहीच येतो, तुमचाच विषय आहे देवा. या ठिकाणी नाथ महाराजांनी मधुपर्क पूजन केलं. ब्राह्मण आहे ना ते देवा, हां नाथ महाराज ब्राह्मण कळत होते. आणि म्हणून मधुपर्क केलं, पूजन केलं. गौरी हरण पूजन केलं, गौरी हरा भगवान शंकराचं आणि शिवाचं पूजन केलं, कारण ती शिवशक्ती आहे ना.
आदिनाथ गुरु पहिले भगवान शंकर आणि पार्वती गौरीहर त्यांचं पूजन केलं द्यावं आणि नंतर लग्न घटिका पूर्वीचं लग्न घटिका पळरायचं द्यावं त्या मुहूर्तावरच लागायचे आणि लग्न घटिका समेत येतात. शुभ लंगन शुभ मंगल सावधान सावधान शुभ सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल या नवरदेव नवरिया कधी असं द्या सावधान शुभ मंगल सावधान या घ्या लवकर घेऊन शुभ सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं देवा. सावधान शुभ मंगल तिकडे कोण करतो सावधान शुभ मंगल सावधान तिकडून उभे राहा हात जोडा. सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल चालू आहे. देवा हो मंगलाष्टक वधूवरांचं मंगल झालं पाहिजे. दोन्ही वधूवरांच्या हातात नवरदेव नवरदेव भगवान श्रीरामांच्या हातात हार द्या, सीता मातेच्या हातात हार द्या. ब्राह्मणांनी मंत्र सुरू केले, मंगलाष्टक सुरू केले. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळं मुरुडं विनायकं चिंतामणि हेवरं लेण्यान्वी गिरिजात्मकं वरं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेरान् नामके गणपति शुभ लग्न सावधान सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मवती देविका क्षिप्रावेत्र वते महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जल हे समुद्र सरिता पूर्या सदा मंगल शुभ लग्न सावधान या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वैश्रावृता या विनावर दंडित मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती दिवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती च यं भगवती दार पर
परस्परे करगळा गालो निगो पांगना गातीना सती पाहती आवगिया इष्टदेवता जग जीवना सोन्याचे मनी ओविले भुजगुनी गोरा शशंकानना पाचूचे पदक मस्तकी स्मरमना श्रीदेवकी नंदना शुभमंगल सावधान इष्टदेवता कुलदेवाचे चिंतन सावधान तारावलं चंद्रबलं तदैव वाजंत्री सावधान शुभ लग्न सावधान या मिथिला या लग्नात काय वाजत गाजत बाशिंग लगीन देवात लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत या मिथिला या नगरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत लगीन देवात लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत सोन्याचं बाशिंग शियावर रामचंद्र भगवान की अशा पद्धतीनं सुंदर असं भगवान श्रीरामांचं लग्न लक्ष्मणाचं उर्मिला संग लग्न लागलं चौघा भावाचं एकाच वेळेस द्यावं आहे का आपल्या कधी कधी चौघाचं लग्न एकाच वेळेस हा हे रामायणामधून शिकायचं देवा द्या माईक द्या त्यांना सगळ्यांनी शांत बसा ऐकायचं नाव नाही ना बर बर आता ऐका घ्या 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 का घ्या 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 चांगलं घ्या सगळ्यांनी शांत बसा पूर्वेला उगवतं सूर्य पश्चिमेला पडते ऊन पूर्वेला उगवतं सूर्य पश्चिमेला पडते ऊन किशोररावांचं नाव घेते विष्णुपंतांची सून वा वा भाजीत भाजी मी तिची दीपाली माझ्या प्रीतीची वा 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 चला आता चला द्या हो इकडं लक्ष द्या सुंदर असं लग्न झालं वैदिक लग्न झालं द्या हो सगळ्यांना जेवणाची व्यवस्था कीर्तन झाल्यावर बरं का हां नाही तर तुम्ही म्हणाल बाबा लग्न लागणं काही नाही आम्हाला सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आता ज्यांना ज्यांना आहेर करायचं आहे हे महत्वाची गोष्ट आहे. वा त्यांनी इथं आहेर आणून द्यायचं न आहे का चुकता नाही? न हा, चुकता न आहे. चुकता आहेर स्वीकारलं जाईल लेवेल राहतं आहेर स्वीकारलं जाणार नाही पण इथं आता गरज आहे का नाही सप्ताह चालू आहे एक सांगायचं तात्पर्य असंच विनोदाचा भाग सोडून द्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केली काय थाट असेल जेवणाचं आहे की नाही काय जेवण असेल आहे मिथिला नगरामध्ये राजा जनकाचं विधेयी जनक इकडे 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 आम्हाला सुंदर असं जेवणाची व्यवस्था झाली सगळी झाली द्या हो आणि आता
कन्या सासूरची जाय कन्या सासूरची जाय देवा हो लग्न झाल्यानंतर रडायचा कार्यक्रम असतो पा ती भावाच्या गळ्यात रडते आता नाही एवढं पण पूर्वी देवा हो. नंतर द्या नंतर आवरल्यानंतर हा आहेर आहेर देवा हो काय दुःख असतं कन्या चालली आता आहे की नाही 4 कन्या त्यांचं लग्न झालेलं आहे 4 वधू राजा दशरथाच्या द्या हो त्या सर्वांनी आपल्या सासूचं दर्शन घेतलं बरं का मग आपल्याला माहिती आहे फळ भरलं सगळं झालं आहे की सन्मुख पाहिलं सुनमुख आहे की काही मातांनी देवा हो सीता मात्याला चुडामणी दिला चुडामणी काय काय दिलं कौशल्य माताने सांगितलं मी तुम्हाला माझा आवडता राम दिला अजून काय द्यायचं अशा पद्धतीनं आता अयोध्येला प्रयाण आहे अयोध्येला जायचंय लग्न झाल्यानंतर सगळं वराडी कंपनी सजली अयोध्येला जात आहे आणि ती कन्या मागे तुकोबराय मागतात मागे परतून पाय काय दुःख असतं बापाला ते बाप झाल्याशिवाय कळणार नाही काय दुःख असतं आपली कन्या आपली मुलगी सासर झाली तेव्हा देवा आणि म्हणून सगळे रडायला लागले ते आनंदाश्रू होते कारण समोर राजा दशरथ ते काय साध्या घरी नव्हती दिली संपन्न होतं वैभव संपन्न तरी पण विरह विधेय राजा जनक स्वतः रडायला लागले तर माझी सीता माझी जानकी माझी विधेयी आज निरोप घेते सासरी जाते असो अशा पद्धतीनं वाटी लावली आणि सगळी मंडळी अयोध्या या ठिकाणी आलेली आहे ऐक नाही अयोध्येत सुद्धा सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे नाही का सर्वांचं स्वागत सर्व आनंदी आनंद झाला आहे इकडे लक्ष द्या या ठिकाणी श्री भावार्थ रामायणामधला बालकांड या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि म्हणून सगळ्याला आनंद आहे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था कीर्तन झाल्यानंतर आहे आता आहेरवी झालं काही नाही नाही अजून बाकी सगळ्यांनी आरतीचं ताट करायचं आहे आणि या ठिकाणी आरती होईल आणि पुढील हरिपाठ कीर्तन होईल द्या हो आपण सर्व या कथेला आलात म्हणजे विशेष आज लग्नाला पण आला जास्त गर्दी आहे सगळ्यांचं या ठिकाणी जनक राजातर्फे सगळ्यांचं स्वागत झालं इकडं आता अयोध्येला आल्यानंतर राजा दशरथातर्फे आपल्या सगळ्यांचं ताई अक्का भाऊ दादा लहान मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा भगवान श्रीरामांची आरती ओवाळली आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा सगळ्यांची या ठिकाणी सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि आरती करायचं आहे सर्वांना धन्यवाद सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि सर्वांना वंदन